आणि तो सनसेट झालेला आहे. चला आता फिश मार्केटला जाऊ आणि बघू आता कोणती फिश आणायची ते. त्याला खूप दिवसापासून मागत होती सायकल, आज तिला घेतलेली आहे ना. केला मी. किती हलवा किती टायगर प्रॉन्स मांडलेली भारी ना एकदम ताजी. पाहिजे का तुम्हाला उद्याला? आम्हाला दुसरा आणायचं होतं, पण मग नंतर विचार केला की वामच फिश घेऊ. त्याची भाजीच करणार आहे आणि मोठं पार्टी घेतलेलं आहे. तर मी ना वाम फिश हा आम्ही पाऊण किलो घेतलाय ना. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज वातावरण एकदम पावसासारखं आहे, असा आभाट आलेला आहे. तर आज मसाला कुकरमध्ये मी जे वालाच्या बिया असतात ना, वालाच्या शेंगांच्या, तर त्या मसाला मी कुकरमध्ये भाजी केलेली आहे. भात केला, पोळ्या केल्या, तर इतकी सुंदर भाजी झाली ना, जशी राजमा करतो ना त्या पद्धतीने. खोबरं, कांदा, टोमॅटो वगैरे सगळं टाकून. आणि तेच आज ना केरळला सायकल घ्यायला जायचंय आम्हाला, आणि ते तांदूळ पण संध्याकाळी काढून ठेवायचे आहे. आज मस्त फिश कॉलचा प्लॅन आहे. म्हणजे खूप असे कामं आहेत, ते तुमच्यासोबत मी हळूहळू शेअर करेलच. तर आता तर जेवण वगैरे घरातलं सगळं आवडलेलं आहे. जेवण वगैरे झालं की माझी आज एक्सरसाइज सुद्धा झालेली आहे. तर जेवण वगैरे झालं का दुपारी जाऊ तिला सायकल घ्यायला कियाराला. त्याच्यानंतर मग घरी आलो की नंतर संध्याकाळी मग फिश मार्केटमध्ये पण जायचं आहे. ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर चला आता मी ना बियांना वाढून देते आणि माझं पण आवडते आणि दुपारी बोलते तुमच्याशी. चला, तर कियाराला इथे सायकल घेतलेली बघू शकता. इथे सायकल आहे. हा कियारा, आवडली तुला सायकल? फिटिंग चालू, सगळे फिटिंग वगैरे. तर सगळे फिटिंग आणि स्पोर्ट मॉडेल घेतलेलं आहे कियारा. आवडली तुला? त्याला खूप दिवसापासून मागत होती सायकल, आज तिला घेतलेली आहे ना. तर इथे सेटिंग झालेली आहे. चालव बरं कियारा. हा चालो. चालव जोरात, चालव जोरात. हा घेऊन चालव ना, वळव ना तिकडून. हा वळव, चालव बरं. चालव जोरात, चालव. चालव ना. हा तर तेच तुम्ही बघितलं असेल, तांदूळ वगैरे वरती घेऊन आलेली आहे. आणि आता ना संध्याकाळी वाजलेली आहे, आता ही घड्याळ बंद आहे पण संध्याकाळची आता वाजलेली आहे 6. क्लाम फिश मार्केटमध्ये चाललो. आता बघू कोणते फिश घेतो वगैरे, आणि मसाले पण आणायचे, 2-3 भाज्या पण आणायच्या आहे. तर आता आम्ही निघतो, तुम्हाला पण दाखवते फिश मार्केटमध्ये कोणकोणते फिश आहेत. कियाला लाल सायकल घेतलेली ना कियारा, इथे ठेवली सायकल. तर वरती घेऊन आली कियाला सायकल. चार्जिंगला लावून दे ना. पॅक झाली कारण आज थंडी आहे. तर एवढं पॅक झालेली आहे. आणि मग सनसेट झालेला आहे. चला आता फिश मार्केटला जाऊ आणि बघू आता कोणते फिश आणायचे ते. भारी सनसेट झाला एकदम मस्त, छान दिसतं. भारी झालाय सनसेट.
केला मी. माशी बाबांचे आले साठी बघू आता. तो पापलेट तो घेणार तो भाजी पण करता का काळा पापलेट. काय मासा हलवा मासा 600 रुपये. तो समुद्रीच आहे ना तो याचा मासा आहे. शेवटी आमचं ठरलं वाम मासा घ्यायचा तर वामच घेतो. वाम घेता का वाम कसं आहे वाम कसं आहे वाम द्या अर्धा किलो या साईडचा. मला काय भूक नाही मी भात आणि थोडंच बांगडा आहे 60 रुपये पावशेर. इथून मी वाम घेतलेला आहे 60 किलो 60 रुपये पावशेर. किती हलवा किती 600. टायगर प्रॉन्स मांडलेली भारी ना एकदम ताजी. पाहिजे का तुम्हाला उद्या पापलेट पण ताजे मस्त. मॅक्रेल फिश मॅक्रेल मॅक्रेल तळण्यासाठी तुम्हाला 100 रुपयाचे इथे बा वेगळे आहे मासे. हलवा हा मोठा आहे तो याचा आहे नदीचा का तो पण वेगळीच मासे. इथे मस्त ना फिश आणला. आम्हाला दुसरा आणायचं होतं पण मग नंतर विचार केला की वामच फिश घेऊ. त्याची भाजीच करणार आहे आणि मोठं पार्टी घेतलेलं आहे. तर मी ना वाम फिश हा आम्ही पाऊण किलो घेतलाय ना. पाऊण किलो घेतला. इथे कांदा आहे इथे ना लसूण हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे. मस्त कुठून घेणार एकदम छान मसाला. आणि आज ना मी मस्त नवीन तांदूळ केलेला आहे म्हणजे भात जिरा तांदूळ जो आणला होता आपण तो केलेला आहे. तर चला आता पटापट करून घेते भाजी आणल्याच्या नंतर बोलते. तर इथे भरपूर सारा कांदा टाकलेला आहे आणि मस्त ना फ्राय करून घेणार. इथे आपला वाम फिश इथे लसूण हिरवी मिरची आलं मस्त कुटून घेते. तर इथे बघू शकता असं वाटलेलं आहे. तर याच्यात टाकून आपण फ्राय करून घ्यायचं. तर इथे फ्राय होत आलं तर इथे मी ना कोथिंबीर कापलेली आहे. तर थोडीशीच कोथिंबीर घ्यायची आणि याच्यात फ्राय करून घ्यायची. तर हे फ्राय होते तोपर्यंत आपल्याला ओवा घ्यायचा थोडासा आणि तो क्रश करून घेते मी याच्याने. इथे ओवा क्रश करून घेतलेला आहे तो पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे म्हणजे फिशला ना असं छान फ्लेवर येतो. तर इथे कांदा मस्त मऊ झालेला आहे. आता मसाले टाकून घेऊ. तर मसाल्यांमध्ये मी हळद टाकते मिरची आणि थोडा गरम मसाला. मिरची थोडी जास्त टाकते. इथे कश्मीरी लाल मिरची आहे ती टाकते. कश्मीरी मिरची थोडीशी आणि इथे धना पावडर. तर असा आपला मसाला झालेला आहे बघू शकता. फिश आहे ना ते टाकायचे आहे.
मिक्स झालेली आहे. आता मीठ टाकून घेऊ. तर थोडीशी फ्राय करून घ्यायची आणि मग पाणी तापून टाकायचं. इथे फिश ना फ्राय करत ठेवलेली, झाकून दिली आणि इथे पाणी तापत ठेवलं. पाणी तापूनच फिशमध्ये टाकायचं म्हणजे छान होतात. म्हणजे कोणतेही नॉनव्हेज चिकन वगैरे असेल ना तर पाणी गरम करूनच भाजीमध्ये टाकायचं आहे. तर तुम्हाला मी तांदूळ दाखवते. तर इथे बघू शकता तांदूळ आणलेले आहे वरती. तर हे जिरा तांदूळ आहे बघू शकता असे. आणि तर इंद्रायणी तांदूळ आहे ते नंतर दाखवेल तुम्हाला मी. पण हे जिरा तांदूळ तर तो केलेला आहे आज इथे भात. तर नवीन भात आहे म्हणून थोडासा हेच होईल बघू शकता. तर चला आता फिश होते आपले. तर इथे थोडे फ्राय झाले. आता गरम पाणी टाकून थोडंसं मीठ. तर अशा पद्धतीने फिश केलेली आहे, वाम फिश. तर इथे झालेलंच आहे ऑलमोस्ट. तर बघू शकता आपले फिश आता मस्त बॉईल होतील. 10 मिनिट बॉईल करायची म्हणजे आपले फिश तयार. बघू शकता. तर मस्त जेवण झालं. फिश छान लागले आणि आईनं आम्ही मस्त जेवलो. तर थोडं चक्कर मारून आलो, फिरून आलो आणि तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. आज फिश मार्केटमध्ये गेलो होतो आणि मस्त फिश केले. तर व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.